पुलाची शिरोली पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सध्या धोक्याच्या छायेत आहे। सुमारे 40 वर्षे जुन्या इमारतीचे छत, भिंती आणि बांधकामाचे इतर भाग जीर्ण झाले असून छताचे प्लास्टर ठिकठिकाणी कोसळत आहे। लोखंडी सळ्या उघड्या पडल्या असून भिंतींनाही तडे गेले आहेत। विशेष म्हणजे याच इमारतीत रुग्णांवर उपचार आणि प्रसूती सेवा सुरू असल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। जुन्या इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव 2 वर्षांपूर्वी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे। मात्र अद्याप त्याला प्रशासकीय मंजुरी मिळालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। प्रस्ताव नेमका कोणत्या टेबलावर अडकला आहे असा सवाल उपस्थित होत आहे। केंद्रात दररोज सुमारे 250 ते 300 रुग्ण उपचारासाठी येतात। तसेच दर महिन्याला 20 ते 25 प्रसूती होतात। त्यामुळे जीर्ण इमारतीत प्रसूती सेवा सुरू असणे अधिक चिंताजनक ठरत आहे। पावसाळ्यात छताला गळती लागून रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय होते। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात सुमारे 5 एकर जागा असूनही पायाभूत सुविधांचा प्रश्न कायम आहे। डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी असलेली 6 निवासस्थानेही मोडकळीस आली आहेत। परिणामी कर्मचाऱ्यांना खासगी ठिकाणी राहण्याची वेळ आली आहे। दरम्यान सुरक्षित प्रसूती विभाग उभारण्यासाठी लोकसहभागातून निधी उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र सरकारी आरोग्य केंद्राच्या मूलभूत सुविधांसाठी नागरिकांवर अवलंबून राहण्याची वेळ का आली असा सवाल ग्रामस्थातून होत आहे। दुर्घटना घडण्यापूर्वी धोकादायक इमारतीचे तांत्रिक परीक्षण करून पर्यायी सुरक्षित व्यवस्था करावी आणि नवीन इमारतीच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नमस्कार, मी डॉक्टर जसिका अँड्रूस, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली। मी इथे गेले 10 वर्ष काम करत आहे। तरी या 10 वर्षात आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा रुग्णांची वाढती संख्या आणि तसेच जो वाढता कार्यभार आहे ते बघता आता जे जुनी बिल्डिंग आहे प्राथमिक आरोग्य केंद्राची व आमचे जे क्वार्टर्स आहेत तर ते दोन्ही आम्ही गेले 2 वर्षापूर्वी आपण निर्लेखितसाठी प्रस्ताव मांडलेला होता। तर तसं अजून ते प्रस्ताव पुढं गेले असून ते प्रलंबित आहे आणि लवकरात लवकर नवीन बिल्डिंग ट्रॉमा केअर सेंटरच्या स्वरूपात किंवा ग्रामीण रुग्णालयाच्या स्वरूपात हे इथं बांधून व्हावे अशीच इच्छा आहे। कारण आपल्या रुग्णसेवेत तत्परता दाखवणे व त्यांची सेवा देणे हेच आमचं कर्तव्य असून आम्हाला त्यांना चांगलीत चांगली सोय मिळावी आणि आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र नॅशनल हायवेला लागून असल्यामुळं ॲक्सिडेंटचे केसेस भरपूर येतात। तसेच आपल्याकडं प्रसूती पण बरेच आहे। तर त्यामुळे CPR वर जे भार पडत आहे तो भार न पडता आपल्या ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राची जर मोठ्या रुग्णालयामध्ये जर रूपांतर झालं तर ती सेवा अतिउत्तम देण्यास आपल्याला चांगलं होईल। आणि मी सर्व आपले पदाधिकारी जे आहेत व आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी व आपले आरोग्य मंत्री आहेत त्या सर्वांना मी आवाहन करते की लवकरात लवकर आपल्या निर्लेखित झालेली जी प्राथमिक आरोग्य केंद्राची बिल्डिंग आहे ते लवकरात लवकर नवीन बिल्डिंगाच्या रूपात आमच्या साठी कार्य करावे हे नम्र विनंती। नमस्कार।